बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन हैदान, प्रकरण 17. आम्हा मुलींमध्ये मुलांच्याहून दुसरा विषय फार गंभीर स्वरूपाचा असे, तो म्हणजे कावळा शिवणं. खरं तर 8व्या इयत्तेपर्यंत एखाद दुसरी मुलगी सोडून सर्व जणींना कावळा शिवणं या वाक्यप्रचाराचा अर्थ भलताच आहे हे माहीत झालेलं असायचं. तसा तो शिवलेलाही असे, पण ते कबूल करायला मात्र प्रत्येकीला लाज वाटायची, नको वाटायचं. कारण पाळी येणं म्हणजे आपण बाई होणं, मोठं होणं. खरं तर आपण लहान असावं, मोठं होऊ नये, मोठं दिसू नये असं आम्हा सर्वांना वाटायचं. त्यासाठी वय चोरायचो, जास्तीत जास्त घट्ट व सपाट ब्रेशियर वापरायचो. काही जणी पोक काढून छाती लपवायच्या, काही जणी चेहऱ्यावर येणारी मुरमं कोचून फोडून चेहरा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करायच्या. पाळीमुळे आपल्यावर अनेक बंधनं येणार हे सर्वांना माहीत असायचं. हे करू नको, बाहेर कुठे थांबू बिंबू नको, देवळात जाऊ नका, अशी मेरी सगळीकडे नकार घंटा वाजत राहायची. अर्थात पाळीबद्दल सर्वांना कुतूहल असायचं. कुणाची आली कुणाची नाही याची चर्चा चालायची. आपल्या स्वतःच्या पाळीबद्दल मात्र गुप्तता राखली जायची. एखादीचं गुपित कळलं की ते लगेच षटकर्णी व्हायचं. शाळा सुटली की त्या 5 पिढी वेणीवालीचा स्कर्ट मागणं निरखून बघ, बसायच्या जागी लाल डाग दिसतोय. अय्या हो म्हणत बाजूची तोंडावर हात ठेवत ओरडायची आणि लगेच उत्साहानं सांगायची, अगं तुला त्या अमकी तमकीची गंमत सांगते. आपल्याला म्हणते की मी त्यातली झाले नाही आहे, पण परवा मी तिच्या घरी गेले तर तिच्या मागच्या दाराशी ताट वाटी कपडे घेऊन बाजूला बसली होती ती. पण तुझं काय, मी मुद्दाम विचारायचे. छे ग बाई, मी अजून लहान आहे, मला आत्ताशी कुठं 13वं वर्ष सोडून 14वं लागलंय. अगं पण 13व्यापर्यंत सगळ्यांचीच येते ना, मी जरा खोदून विचारायची. का, तुझी आली वाटतं? समोरची मलाच चापात पकडायची. छे ग, मीही तुझ्या एवढीच नाही का? मी सरळ लोणकडी थाप द्यायची. खरं तर मला पाळी येऊन वर्ष झालेलं होतं. तो दिवस आठवला की आज हसू येतं. पण त्या दिवशी सगळा स्कर्ट रक्तानं लाल झालेला बघून घाबरून की दुःखानं कुणास ठाऊक, पण मी रडायला लागले हो. आई हसत म्हणाली, अगं रडतेस काय, बाईचं हे असं होणारच. बेस झालं, आता तरी तू शहाणी होशील. जा, रडू नकोस. करट बदल, घडी घे आणि मागच्या दारात बस. यावर मी अधिकच भोकाळ पसरलं. आधीच जातीमुळे मैत्रिणींच्या घरची माणसं मला दूर ठेवत, त्यात आता हा विटाळ आल्यामुळे घरातली माणसंही आपल्याला जवळ करणार नाहीत, ह्या विचारानं अधिकाधिक रडू फुटत होतं. तेवढ्यात माझी बहीण तिथं आली. हा अनुभव तिच्या गाठीशी होताच. ती म्हणाली, तू वेगळं वगैरे बसू नकोस, घरात पहिल्यासारखं कुठेही वावर. पाळी येणं यात कसलंही पाप पुण्य नाही, बाईच्या जगण्यातली ती एक अवस्था आहे वगैरे वगैरे. प्रभा गोडबोलेमुळे असेल, ती बरंच काही असं बोलली. मला व आईलाही त्यातलं काही कळलं नाही, पण आईला तिनं गप्प बसवलं. मी आंघोळ करून कपडे बदलून घरात वावरत होते. चालताना खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. हे असं आमच्याच वाट्याला का, पुरुषांच्या का नाही, असा त्यानंतर अनेकदा प्रश्न पडायचा. यावर आमची भिकी अक्का हसत गोष्ट सांगायची. ग बाय, अगोदर हे सगळं पुरुषाकडेच होतं, त्यांच्या काकत होतं. एकदा शंकराच्या काकेतून हे वाहत असलेलं पार्वतीनं पाहिलं आणि म्हणाली, देवा हे काय बरं दिसत नाही,
तेव्हा जे तुमच्या काकेत ते द्या माझ्या कासेत. झालं. तेव्हापासून ते हे असं कासेत बायकांकडे आलं. भिक्की अक्कानं सांगितल्यापासून पार्वतीचा असा राग यायचा म्हणून सांगू वाटायचं, हिला कशाला नवऱ्याचा एवढा कळवळा आला. बरं, आला तर आपल्यापुरता ठेवायचा. हिनं धचा मा करावा, तसं खचा स करून सगळ्या बाई जातीला कशाला वेठीला धरलं. पाळीचं सोहळं मात्र चमत्कारिक होतं. म्हणजे माझ्याबरोबर माझ्या बहिणीला किंवा वहिनीला कावळा शिवला तर त्या मागच्या दाराशी बसत आणि मी मात्र निर्धास्तपणे घरभर वावरत असे. फक्त देवळात जात नसे. देव डोळे फोडील अशी भीती वाटे. देवाचं ठीक होतं, पण देवतांची ही भीती का वाटावी हे मला कळत नसे. पण भीती वाटत होती हे खरं. मैत्रिणी विचारत, का ग देवळात का येत नाहीस? यावर माझं उत्तर ठरलेलं असे, अगं आम्ही बौद्ध आहोत, आम्हाला देवळात जायचं काय काम. अर्थात ते बोलण्यापुरतं होतं. मानसिकता बदलली नव्हती. आता शारीरिक बदलाबरोबर एक गोष्ट मला नव्यानं जाणवू लागली होती. ती म्हणजे वर्गातल्या शाळेतल्या पोरांनी माझ्याकडे तसं लक्ष दिलं नाही तरी आमच्या गावाकडचे नात्यातले पोरगे मात्र आमच्याकडे वारंवार येऊ लागले होते. पूर्वीपेक्षा त्यांच्या वागण्या बोलण्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. ती पोरं कसली कसली आमिषं दाखवत. गावाकडे नदीत पोहायला चल, बोरं देतो, पर्ह्यावर चल, आवळे चिंचा पाडूया, शेतात चल, करवंद, तोरण आणि चाफ्याची फुलं, काय वाटेल ते द्यायला ते आतुर असत. अशावेळी मला वर्गातल्या मुलींच्या गप्पा आठवत. एका मुलीनं सांगितलं होतं की तिचा सावत्र भाऊ तिच्या मोठ्या बहिणीच्या पोटावर बसतो आणि हे कुणाला सांगू नकोस, नाहीतर तुझ्याही पोटावर बशीन असं हिला धमकावतो. दुसरी म्हणाली होती की तिचा मामा भातुकलीच्या खेळात तिचा नवरा व्हायचा आणि कोनाड्यात नेऊन दाबायचा. नुकतंच माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं की तिच्या शेजारचा माणूस त्यांच्या मुलीबरोबर लंगडी खेळायला येतो आणि खेळता खेळता हिच्या नको त्या भागाला चिमटे काढतो. नको त्या भागाला चिमटे काढण्याचा अनुभव तसा प्रत्येक मुलीला आलेलाच असतो. आमच्या घराभोवतीच्या थोड्याशा जमिनीत आमची आई पूजेपुरतं भाताचं पीक घ्यायची. ती जमीन नांगरून द्यायला सनगरे नावाचा एक शेतकरी आपली बैलजोड्याने नांगर घेऊन यायचा. एकदा आईनं त्याला बोलवायला मला त्याच्या घरी पाठवलं. तो गाडीला बैल जोडून कुठेतरी जाणार होता. मी त्याला नांगर घेऊन आईनं बोलावल्याचा निरोप सांगितला. गाडीत नांगर ठेवून तो मला म्हणाला, चल गाडीत बस. तो आमच्याच घरी येतोय म्हणून मी गाडीत बसले. त्याबरोबर त्यानं बैलांच्या पाठीवर चाबूक मारून जोरात गाडी उधळली. आमच्या घरासमोरून गाडी पुढे जाताच मी म्हटलं, अहो अहो, आमची जमीन नांगरायला येत आहे ना, गाडी थांबवा, गाडी थांबवा. तशी त्यानं पटकन मला चिमटा घेतला आणि सपकन चाबूक मारून म्हणाला, ये मी तुलाच नांगरतो, ये. मी त्या अनपेक्षित प्रकारानं एकदम गांगरून धावत्या गाडीतून उडी टाकली. विशेष म्हणजे यातलं एक अक्षरही आईला सांगावं असं मात्र मला वाटलं नाही. सांगितलं असतं तर आईनं त्याला फाडून खाल्ला असता हे माहीत होतं. तरीही मला एकदम शरमून गेल्यासारखं झालं होतं. अर्थात हे सगळं आठवूनही मला त्या पोरांबरोबर खेळावंसं वाटे. पण आमची आई काम करता करता एखाद्या पोलिसासारखी आमच्यावर नजर ठेवून असायची. आमची हालचाल तिला जरा जरी संशयास्पद वाटली तर ती विळा काठी काय असेल ते हातात घेऊन शिव्यांचा वर्षाव करत त्या पोरांना पिटाळून लावायची. मला कसले कसले उपदेश करायचे. आईचं ज्ञान अगदी अगाध असायचं. पाळ्या आल्यावर पुरुषांचा नुसता स्पर्श झाला तरी मूल होतं असं म्हणायची. पुरुषांनी दिलेल्या पाण्यातून, फुलातून, द्रोणातून वगैरे काही खाल्लं तरी बाईला दिवस जातात असं सांगायची. कर्ण कानातून झाला, ब्रह्मदेव बेंबीतून झाला, राम लक्ष्मण भाताचे पिंड खाऊन झाले अशी उदाहरणं द्यायची. बाबांचं पोथ्या वाचन तिनं कान देऊन ऐकलेलं होतं. त्यातून ती मला धडे द्यायची. सुरुवातीला ते मलाही खरं वाटायचं. नक्की मूल कुठून जन्मत असेल याचं कुतूहल वाटायचं. पण एकदा मी आमच्या वहिनीला घरात बाळंत होताना पाहिलं आणि माझा भ्रम दूर झाला.
शिवाय सरांनी फिजिओलॉजी हायजीनच्या तासाला प्रजननाविषयी सविस्तर सांगितलं. पशुपक्ष्यांचं वनस्पतींचं प्रजनन ही साकृती समजावून दिलं. सरांची उदाहरणं मोठी चमत्कारिक असायची. फुलं ही वनस्पतीची जननेंद्रिय आहेत हे सरांच्या तोंडचं वाक्य ऐकल्यापासून फूल बघताना चेहरा लाल व्हायचा. तर शाळेत आमचं ज्ञान इतकं वाढलेलं असेल याची बिचाऱ्या आईला कल्पना नव्हती. त्यामुळे कर्ण वगैरेंच्या जन्मकथांचा धाक ती घालत राहायची आणि नात्यातल्या पोरांशीही मोकळेपणानं वागणं बोलणं मला कठीण व्हायचं. माझी ती तशी तऱ्हा तर सुनंदा नावाच्या माझ्या एका गट्टीच्या वर्गमैत्रिणीची दुसरीच तऱ्हा. आमच्या दोघींची घरं एकमेकींपासून हाकेच्या अंतरावर आणि रस्त्याला अगदी लागून होती. त्यामुळे शाळेत जाणं येणं एकदम व्हायचं. एरवीही आम्ही जोडगोळीसारख्या एकमेकींना चिकटलेले असायचो. सुनंदा दिसायला सुंदर होती, म्हणजे अगदी दुसरी बेबी नंदा. तसेच केसांचे फुगे पाडायची, मोठं कुंकू लावायची, तशीच हसा बोलायची. तिच्यावर सगळी पोरं लट्टू असायची. सर मंडळीही तिच्याकडे तिरपा कटाक्ष टाकायची. पुढे असलेले आमचे खिडकीचे ड्रॉइंग टीचर तर तिच्यावर अगदी पाघळले होते. ड्रॉइंगच्या तासाला आम्हाला घरून रंग आणायला सांगायचे, पण तिच्यासमोर आपले ठेवणीतले सगळे रंग ओतायचे. तिला चित्रातली धड रेघही मारता येत नव्हती, तरी तिला तू जीडी आर्टला जा, मी आत्तापासूनच तुला ट्युशन देतो म्हणायचे. झुरायचे, पण ते बोलणं झुरणं तिच्या डोक्यावरून जायचं. किंवा ती ते डोळ्याआड करायची, कारण तिचं चित्त तिसरीकडेच असायचं. तिचं एक गुपित होतं आणि तिची मैत्रीण म्हणून ते मलाच माहीत होतं. तिचं एका मुलावर प्रेम होतं. प्रेम म्हणजे काय तर एकदा त्याच्या कटाक्षाचा सिग्नल तिच्या दिशेनं पडला होता आणि त्यावर तिची गाडी वन साईड अडली होती. कदाचित तो सिनेमा पाहण्याचाही परिणाम असावा. शाळेत पालकांच्या नावानं छोट्या चिठ्ठ्या देऊन सिनेमा पाहण्यात ती आणि मी पटाईत होतो. तिला सिनेमातली श्रीमंत हिरो आणि गरीब हिरोईनची कथानकं भन्नाट आवडत होती. मला लंगड्या लुळ्या किंवा आंधळ्याशी लग्न करण्याचे डोहायला लागले होते, पण आजूबाजूला तसं कोणी दिसत नव्हतं. तर सुनंदाचा तो वन साईड प्रियकर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला होता. गाद्या गेंद्यावर लोळत होता. मोटारीशिवाय चालत नव्हता. त्याचं बाजारपेठेत मोटारच्या स्पेअर पार्टचं भलं मोठं दुकान होतं. त्या दुकानात जाण्या येण्याच्या सकाळ संध्याकाळच्या त्यांच्या वेळा तिला अगदी पाठ होत्या. त्यावेळी ती हातात असलं कसलंही काम बाजूला ठेवून थोडं नटून सजून रस्त्यावर नजर लावून अंगणात अभिसारिकेसारखी उभी राहत असे. मोटारीचा विशिष्ट हॉर्न ऐकायला तिचे पंचप्राण ही काही प्राण कानात तर दर्शनासाठी काही डोळ्यात एकवटलेले असत. त्यालाही ते सवयीचं झालं होतं. तोही आपली छबी वळवून आपलं तुकडा दर्शन तिला देत राहायचा, हसायचा. कधी ते पाहणं हसणं तिची बहीण आणि मी अडवून बघायचो, तिला चिडवायचो. त्या दृष्टीपलीकडे त्याची मजल कधी गेली नाही. पण त्यातही खंड पडू नये म्हणून ती कुठेच म्हणजे सहलीला गावाला वगैरे जात येत नसे. जणू त्याचं जाणं येणं तिचा श्वास आणि उच्छ्वास बनलं होतं. ते तिचं जगणं होतं. आमच्या दोघीतल्या बोलण्याचा विषय म्हणजे त्याचा ताजा कटाक्ष असाच असायचा. अर्थात मला त्याचा कंटाळा यायचा, पण ती माझी एकमेव मैत्रीण असल्याने नाईलाज व्हायचा. हिला असलं काही ऐकवायची संधी मला कधी बरं मिळेल असं वाटायचं. मग मी कुणाकुणाच्या ऐकीव भानगडी लफडी सांगायची. ते सांगता ऐकताना आम्ही माझं घर ते तिचं घर, पुन्हा तिचं घर ते माझं घर अशा चक्रा मारत राहायचो. ते अगदी असह्य होऊन माझी आई जेव्हा शिव्या देत भला मोठा धोंडा आमच्या दिशेनं फेकायची, तेव्हाच आमचं ते चक्र सुटायचं. एकदा आम्ही शाळा सोडून असंच घरी येत होतो. त्या दिवशी मला कावळा शिवला होता. सकाळपासून ओटीपोटात दुखत होतं. सुनंदानं त्याचं दर्शन आख्यान लावलं होतं. तिचं मन सांभाळत मी ते ऐकलं. बोलत होते. बोलता बोलता आम्ही माझ्या घराजवळ आलो, तरी तिचं पुराण संपेना.
ती मध्येच म्हणाली, अगं तुझ्या भाडोत्र्यांच्या घरात बघ, कुणी पांढरे कपडेवाला बसलाय. मी वळून पाहिलं तर केसांचा कोंबडा असलेला एक काळा सावळा शिडशिडीत तरुण दिसला. तो तरुणही दारातून आमच्याकडे पाहत होता. मी मग बोलणं तोडून पटकन घरात आले. दप्तर कोपऱ्यात टाकून मोरीवर जाऊन बसले. तेवढ्यात आई चहाचा कप माझ्या हातात देत म्हणाली, वासंतीच्या घरात तो पाहुणा आलाय ना, त्याला हे चाय नेऊन दे जा. कोण आहे तो? वासंतीच्या नवऱ्याचा खेडसकर भाऊचा मैत्र. मित्र? वासंतीचा नवरा खेडसकर भाऊ तर केवढा मोठा. हा मित्र कसा असेल? मला प्रश्न पडला. खेडसकर भाऊंना आईनं मुलगा मानलं होतं. आई पुढे म्हणाली, खेडसकर भाऊ आणि तो राजापुरात एका हपिसात होते. आता याची इकडं बदली झाल्यानं खेडसकर भाऊची चिठ्ठी घेऊन आलाय तो. वासंतीला शिवायचं नाही ना, म्हणून तिनं मला चाय करायला सांगितली. धर, दे जा लवकर. मला हसायला आलं. मीही वासंती वहिनी सारखीच होते. पण चहाचा कप घेऊन मी शेजारच्या घरी गेले. मात्र मला बघून वासंती वहिनी म्हणाली, हे आमच्या मालकिनीची मुलगी विमल. हो, मला माहीत आहे. खेडसकर भाऊकडून बऱ्याचदा ऐकलं हिच्याबद्दल. तो तरुण माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला. त्याचा सावळा पण टवटवीत चेहरा, दाट कुरळे केस, मोठं कपाळ, पिंगट डोळे, सरळ धारदार नाक, रेखीव मिशीने हसरे ओठ. मला आत कुठेतरी गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. एरवी मी लाडात येऊन विचारलं असतं की खेडसकर भाऊंकडून आणखी काय काय ऐकले तुम्ही माझ्याबद्दल. पण त्याला ते विचारायला माझी जीभ रेटली नाही. मी लाजून हसत चहाचा कप त्याच्या पुढे धरला. कितवीत आहेस तू? कप घेत त्यानं विचारलं. 8वीत. अरे वा, फारच छान. त्यात फारच छान काय होतं कुणास ठाऊक? तो पुढे म्हणाला, तू चित्र छान काढतेस, कार्यक्रमात भाग घेतेस, बक्षीसही मिळवतेस, हो ना? त्यानं माझ्याविषयी बरंच काही जाणून घेतलेलं दिसलं. माझ्यात त्याला रस आहे हे लक्षात आलं. त्याच्या स्तुतीनं, हसण्या बोलण्यानं मला बराच उत्साह आला आणि मग त्याला शाळेतल्या अगदी फालतू गोष्टीही सांगू लागले. मी फार वाहावते असं जाणवताच आमच्या आईनं मला हाक मारून कसलं तरी काम माझ्या गळ्यात घातलं. तसा तोही उठला. बरं, निघतो आता. उद्या इथल्या ऑफिसात हजर व्हायचं आहे. राहायची वगैरे सोय झाली आहे ना? नसेल तर मी जेवणाची सोय करतो. पाठच्या दरवाजातून वासंती वहिनीनं विचारलं. वासंती वहिनीचं माहेर कोल्हापूर, त्यामुळं ती स्वतःसाठी बहुवचन वापरायची. येतो जातो वगैरे. राजघराण्याचं अनुकरण तळागाळात पोचलेलं होतं. कोकणातल्या कुणबी समाजातल्या बऱ्या परिस्थितीतल्या स्त्रिया स्वतःसाठी असंच पुल्लिंगी वचन मी येतो जातो खातो वगैरे वापरत. पेशव्यांकडे बटीक म्हणून कुणबी स्त्रिया असायच्या, त्यामुळं ते वचन आलं असावं. हो, मित्राच्या खोलीवर राहतो, असं म्हणून माझ्याकडे पाहत हरिश्चंद्रने सविस्तर पत्ता सांगितला आणि तो वळला. मीही घरात आले. मघापर्यंत ठणकणारं पोटा पायाचं दुखणं आता कुठल्या कुठेही गायब झालं होतं आणि एक गोड पण अनामिक हुरहुर मोरपिसासारखी अंगभर लहरत होती. त्या तुकडा दर्शनानं सुनंदाला वाटणारं ते काहीतरी काहीतरी म्हणजे हेच असेल का, असा प्रश्न पडत होता. काही असो, पण सुनंदाला सांगायला आपल्यालाही काहीतरी सापडलं याचं मात्र चेहऱ्यावर हसू फुलत होतं. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.